प्रसिद्ध समाज सेवक और शिव सेना नेता दीपक माहेश्वरी ने ट्रोम्बे में किया भव्य नाइट क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन। प्रसिद्ध समाज सेवक और शिव सेना नेता दीपक माहेश्वरी ने मुंबई अनुशक्ति नगर के ट्रोम्बे में भव्य नाइट क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया, जिसे खिलाड़ियों का अच्छा प्रतिसाद मिला। जनसेवा हीच ईश्वर सेवा इस संस्था के माध्यम से युवाओं में बढ़ते मोबाइल के जुनून और युवाओं को नशे से बचाकर उन्हें खेल के मैदान की ओर ले जाने के इस प्रयास पर सभी ने दीपक माहेश्वरी की खूब तारीफ की। इस मैच का उद्देश्य सिर्फ इतना है कि चीता कैंप में जो ये यंग पीढ़ी है, जिनको कोई वजह नहीं मिल रही है, कोई वक्त गुजारने का दरिया नहीं मिल रहा है, जो ड्रग्स, बियर, विस्की इसको लेके बैठे रहते हैं, ये बंद करके मैं बोलूँ ये सब खेलेंगे तो शायद इनका ध्यान बदलेगा और एक अच्छे दौर की तरफ चलेंगे। हमारा तो पूरा सहयोग पुलिस के साथ हमेशा रहा है और हमेशा रहेगा, और ये ड्रग्स फ्री होना मेरे ख्याल से बहुत जरूरी है, क्योंकि युवा पीढ़ी जो है वो या तो खत्म हो जाएगी या फिर तरक्की करेगी। ड्रग्स का बंद होना बहुत जरूरी है। ऐसा है, आज की तारीख में मेरे करीबन 12 टूर्नामेंट खुद के होते हैं, तो मेरे ख्याल से उसको हम बढ़ा के भी कुछ हम सोच रहे हैं कि फुटबॉल वगैरह और करेंगे इसमें इन्वॉल्व, तो युवा पीढ़ी को हम बिजी करेंगे, ये वादा है, और आकर्षित करके इनको इसमें रचाएंगे हमेशा। धन्यवाद। या ट्रॉम्बे गावामध्ये या आपल्या कोळीवाड्यामध्ये याने हा ज्या पद्धतीने हा उपक्रम सुरू केलेला आहे, निश्चितच अत्यंत कौतुकास्पद हा उपक्रम आहे। याने आपले जे नवीन खेळाडू आहेत त्यांना ते एक संधी याद्वारे उपलब्ध करून देत आहेत। या अशा कार्यक्रमामधूनच आपल्याला उद्याचे भावी चांगले क्रिकेटर या माध्यमातून मिळणार आहेत। मी श्री माहेश्वरी साहेब यांना या बाबतीत शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवलं आणि या कार्यक्रमात सामील होण्याची संधी दिलीत, याबद्दल मी आपल्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे। अगदी बरोबर आहे। एक पहिला मुद्दा घेतो मी की आपण युवा वर्गांना जे सांगता आहात की खरोखरच आता मोबाईलमुळे आपली समस्या गंभीर होती आहे। बरेचसे आता लहान मुलं जर तुम्ही बघितले तर ते मोबाईलमध्येच बिझी आहेत। तर डिजिटल वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये मुलं गुंतायला लागलेली आहेत। तर खऱ्या अर्थाने या उपक्रमामध्ये आपल्याला ह्या मुलांना या सगळ्या याच्यातनं काढून मैदानी खेळ जे आहेत, आता आपण लहान असताना क्रिकेट आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, त्यावेळी मोबाईल नव्हते, परंतु आपण ह्या खेळामधनंच आपली स्वतःची प्रकृती किंवा या सगळ्या गोष्टी याच्यात चांगलं आपण ठेवू शकलेलो आहोत आणि इथपर्यंत आलेलो आहोत। मुलांचं जर तुम्ही बोललात तर खरोखरच आपल्याला आता या विषयावर गांभीर्याने विचार करावा लागेल की मुलांना मैदानी खेळाकडे कसं आपल्याला आकर्षित करता येईल। तर त्याकरता सुद्धा हा एक स्तुत्य उपक्रम आहे। दुसरा विषय जो आपण बोललात, ड्रग्सची समस्या, खरोखरच ड्रग्सची समस्या अत्यंत भीषण स्वरूप घेते आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की आपण संपूर्ण मुंबईमध्ये आता ड्रग्स फ्री ही एक उपक्रम सध्या आपण राबवायला सुरू केलेला आहे। सध्या आम्ही मानखुर्द, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, मानखुर्द पोलीस स्टेशन, गोवंडी पोलीस स्टेशन आणि देवनार पोलीस स्टेशन असे 4 पोलीस स्टेशन ड्रग्स फ्री पोलीस स्टेशन करण्याचा आम्ही आता सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। या अनुषंगाने आताच आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण आम्हाला जे ॲडिशनल साहेब, सीपी साहेब यांनी जे मार्गदर्शन केले आहे त्यानुसार आपण यापूर्वी अटक केलेले जे आरोपी आहेत त्यांना आम्ही आता बोलावून घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त करतोय। जिथे विक्री होती आहे ते अशा याच्यामध्ये आम्ही स्ट्रिक्ट भूमिका घेऊन त्याच्याकरता स्पेशल स्क्वॉडची निर्मिती केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करत आहोत। तिसरा मुद्दा आहे की जे ड्रग कंझ्युम करतात अशा लोकांना सुद्धा आपण आता त्यांच्यावर ड्रग कंझ्युमच्या केसेस करतोय, पण केसेस करून या सगळ्या गोष्टींना आपण थांबवणार नाही आहोत, तर त्यांना प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि त्याकरता आपण आता जे एनजीओज आहेत ते एनजीओची सहाय्यता सुद्धा घेत आहोत। आताच आम्ही जी मीटिंग घेतली त्यात आमचे डीसीपी साहेब, झोन 6 चे श्री ढवळे साहेब सुद्धा स्वतः जातीने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि खरोखरच आम्हाला आता या सगळ्या ड्राईव्हमध्ये जनतेची सुद्धा तितकीच मदतीची आवश्यकता आहे। म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बीट वाईज आम्ही कमिटी सुद्धा स्थापन केलेल्या आहेत। याने कमिटीच्या माध्यमातून आम्ही शाळा, कॉलेज जिथे या ड्रग्सचा प्रादुर्भाव होतोय किंवा शाळेच्या आसपास जे गुटखा वगैरे विक्री होते अशा पान स्टॉलवर सुद्धा आमची कारवाई अत्यंत धडाक्यात चालू आहे आणि याकरता आम्हाला महानगरपालिकेची सुद्धा साथ लाभते। तर आपण सगळेजण मिळून हे ड्रग्स फ्री करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे याच्यामध्ये आपण निश्चितच यशस्वी होऊ अशी मला आशा आहे आणि खात्री आहे। श्री दीपक माहेश्वरी साहेब यांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे। 4 वर्ष आहे आमच्या गावातला हा नाईट टूर्नामेंटचा 5 दिवसाचा महोत्सव
हा गाव बरीच वर्ष म्हणजे डे मध्ये क्रिकेट खेळत होता, तो आता नाईटला पण खेळायला लागला. ते 5 वर्ष संपूर्ण गाव हा अख्ख्या गावाचा फेस्टिवल म्हणून मिरवतो आणि ह्या पद्धतीने हा इथं साजरा करतात. त्याचा महोत्सव साजरा करतात, क्रिकेटचा महोत्सव साजरा करतात. तर दीपक भाईंचे मी आभार मानेन की यांनी हा व्रत कायम ठेवलाय आणि असाच चालू पुढे राहावा हीच अपेक्षा आहे. आणि आमचा गाव सतत त्यांना सर्वतोपरी मदत करत राहील, सहकार्य करत राहील आणि अशीच क्रिकेटची सेवा करून लोकांची सेवा करायचा आणि नवीन पिढी घडवण्याचा एक आदर्श मार्ग आपल्याला या टुर्नामेंटमधनं लोकांना देता येईल. चांगले नागरिक चांगले प्लेयर घडवायचा काम हे छोटे छोटे टुर्नामेंट करतायत. आज मुंबईत टेनिस बॉलमध्ये आणि रायगडमध्ये ट्रॉम्बेचे प्लेयर्स नावाजलेले प्लेयर्स आहेत कोळी समाजाचे. आणि काय काय कोळी समाजाचे प्लेयर्स हे कतार बितार सारख्या परदेशात खेळतायत, टेनिसच खेळतायत. पण ते सगळे स्पोर्ट्समन असेच तयार झाले. चित्ता गेम में तो कई सालों से टूर्नामेंट्स होते ही आते हैं. काफी शौकीन है यहाँ पे सब क्रिकेट के खेलने वाले. और दीपक भाई ने हमेशा आगे बढ़कर सारे प्लेयर्स का, सारे टीम्स का साथ दिया है. वो हमेशा चाहते हैं कि कहीं ना कहीं टूर्नामेंट हो और हम लोग को मौका मिले खेलने के लिए, चाहे वो नाइट टूर्नामेंट हो या फिर चिता कैंप में वो लाल मैदान ग्राउंड हो. तो बहुत अच्छा लगता है. मैं खुद एक डॉक्टर हूँ और मैं मेरा ओपीडी छोड़ के आज दीपक भाई की वजह से खेलने आया हूँ शौक से. तो ये हमारी मोहब्बत है दीपक भाई के साथ में कि हम लोग उनके साथ में है, आज रात इन लोग के साथ में रहेंगे. और यही उम्मीद करता हूँ कि आगे के जो 5 दिन है ये टूर्नामेंट जो चिता कैंप और इस एरिया में ट्रॉम्बे में हो रहा है, ट्रॉम्बे गांव वालों का भी बहुत बहुत थैंक यू बोलता हूँ. उन्होंने इतना अच्छा एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. तो यही उम्मीद करता हूँ कि ये टूर्नामेंट बहुत अच्छे से आगे से सक्सेसफुल रहे 26 जनवरी. सर एज अ डॉक्टर तो बहुत जरूरी है कि मैं इतना बिजी हूँ, मेरा हॉस्पिटल है खुद का चिता कैंप में, बाकी फिर भी मैं टाइम निकाल के खेलता हूँ. मैं ये एडवाइस करना चाहता हूँ कि क्रिकेट एक ऐसी चीज है जो हमारे एरिया में, जो स्लम्स में जो बहुत सारा नशाखोरी और सारी चीजें हो रही है, तो ये सारी चीजों से लड़के इससे दूर होते हैं और क्रिकेट का एक रुझान उनकी तरफ बढ़ता है. तो मैं यही चाहूंगा कि वो क्रिकेट और आगे बढ़े और ये लड़के और इससे थोड़ा उसको इससे उसके उनके लिए कुछ आगे मदद मिले.